स्टुडंट भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर पहा, आपण बीकॉम थर्ड इयर सेमिस्टर 6 तर कॅपिटल बजेटिंग तर यामधील आपण प्रॉब्लेम घेत आहोत। एक्झाम जवळ आलेली आहे। आपण प्रत्येक युनिटमधील 2-2 प्रॉब्लेम हे घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एक्झाम ही खूप सोपी जावी आणि तुमचे विषय एकदम क्लिअर निघावेत। तर पहा, जर या नोट्स तुम्हाला युजफुल वाटल्या तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा, जेणेकरून मला आणखीन नवीन प्रॉब्लेम तुम्हाला देता येतील। तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम फर्स्ट कॅपिटल बजेटिंग यामधील पाहिलेला होता। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही जाऊन पाहू शकतात। तर आज आपण सेकंड प्रॉब्लेम घेणार आहोत की पेबॅक पिरियड कसा कॅल्क्युलेट करायचा, कॅश ॲन्युअल इन्कम कशी कॅल्क्युलेट करायची, तर ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं। तर आज आपण प्रॉब्लेम नवीन घेणार आहोत। तर त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा व्हिडिओ शेअर करा। तर पहा, कॅपिटल बजेटिंग म्हणजेच काय, तर जेवढं आपलं कॅपिटल असतं तर कितीचं बजेट आपल्याला लागलेलं आहे, त्यामधून इन्कम किती भेटलेला आहे आपल्याला, तर हे समजतं। तर ठीक आहे, तर कमी पिरियडमध्ये आपल्याला कोणत्या मशीनकडून किती फायदा झालेला आहे हे आपल्याला कॅपिटल बजेटिंगमधून समजून येणार आहे। तर पहा, प्रॉब्लेम सेकंड आहे। Amit Company Limited is considering to purchase a new machine which could be carried on some operation of present performed as manual level. They book alternative models under consideration X and Y. The following information for which profitability statement is to be prepared for submission to based on directors. तर एक्स अँड वाय मशीन्स आपल्याला दिलेल्या आहेत। तर त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जी खाली तुम्हाला माहिती दिलेली आहे त्याच्यावरून तुम्हाला पेबॅक पिरियड काढायचा आहे। तर ते कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे, पेबॅक पिरियड कशा पद्धतीने तुम्हाला काढायचा आहे, तर ते आज आपण पाहणार आहोत। त्याआधी पहा, इथे आपल्याला एक्स अँड वाय मशीन दिलेली आहे। कॉस्ट ऑफ मशीन किती दिलेली आहे पहा, एक्सची आहे 3 लाख, वायची आहे 5 लाख। एस्टिमेटेड लाईफ किती आहे, 10 इयर आणि 12 इयर। त्यानंतर एस्टिमेटेड सेविंग इन स्क्रॅप, तर स्क्रॅपमध्ये किती सेविंग केलेली आहे। आता इथे बघा, तुम्हाला पर ॲनम दिलेलं आहे, इथं काहीच कॅल्क्युलेशन करायचं नाही। जेव्हा तुम्हाला पर मंथ दिलं जाईल तेव्हा तुम्हाला कॅल्क्युलेशन हे एका वर्षाचं करून घ्यायचं आहे, ठीक आहे। तर एक्स मशीन कितीची आहे, 20,000, वाय आहे 30,000। ॲडिशनल कॉस्ट ऑफ सुपरविजन पर ॲनम किती दिलेलं आहे, 24,000, 32,000। ॲडिशनल कॉस्ट ऑफ मेंटेनन्स 14,000, 22,000। कॉस्ट ऑफ इनडायरेक्ट मटेरियल पर ॲनम 12,000, 16,000। एस्टिमेटेड सेविंग इन वेजेस किती दिलेले आहेत, सेविंग म्हणजे जेवढ्या काही सेविंग आहेत ते तर त्या अगोदर आपण घेत असतो। तुम्ही लास्टचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यामध्ये तुम्हाला समजलं असेल। तर किती आहे वेजेसची सेविंग, 1200 आणि 1200। नंबर ऑफ वर्कर्स रिक्वायर्ड किती आहे, तर 150 आणि 200। तर नंबर्स ऑफ वर्कर्स रिक्वायर्ड 150 आणि 200 आहे, ठीक आहे। तर आपण कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि इथे शेवटी काय दिलेलं आहे, द रेट ऑफ टॅक्सेशन मे बी रिगार्डिंग 50% ऑफ प्रॉफिट विच मॉडेल इज रिकमेंडेड। तर 50% प्रॉफिट हा रिकमेंडेड करायचा आहे। तर तो प्रॉफिट बिफोर टॅक्स यामध्ये येणार आहे। तर पहा, सगळ्यात अगोदर तुम्हाला हे 2 सूत्र लिहून घ्यायचे आहेत, फॉर्म्युले। डेप्रिसिएशन आपल्याला काढायचं आहे यामध्ये। तर डेप्रिसिएशनचा फॉर्म्युला काय आहे, कॉस्ट ऑफ मशीन मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड एस्टिमेटेड लाईफ ऑन असेट। आणि पेबॅक पिरियडचा फॉर्म्युला आहे कॉस्ट ऑफ मशीन डिवायडेड बाय सेविंग ऑब्लिक प्रॉफिट आफ्टर टॅक्स प्लस डेप्रिसिएशन, ठीक आहे। तर पेबॅक पिरियड आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचा आहे। जो मागचा व्हिडिओ होता त्यामध्ये पेबॅक पिरियड आपण कॅल्क्युलेट केलेला होता, त्यामध्ये फक्त आपल्याला ॲन्युअल कॅश इन्कम काढायची होती। तर यामध्ये आपल्याला पेबॅक पिरियडमध्ये काय काय काढायचं आहे, ते पेबॅक पिरियडसुद्धा काढायचं आहे आणि इथे त्याने टॅक्ससुद्धा दिलेला आहे। तर इथे आपल्याला टॅक्स काढायचा आहे, किती आहे, तर ते सगळं कशा पद्धतीने काढायचं, तर पहा, फॉर्मॅट प्रिपेअर करा। इन द बुक्स ऑफ अमित कंपनी लिमिटेड स्टेटमेंट शोविंग प्रॉफिटेबिलिटी। तर प्रॉफिटेबिलिटीचा फॉर्मॅट तुम्हाला तयार करायचा आहे। पर्टिक्युलर्स मशीन एक्स, मशीन वाय। तर सगळ्यात आधी तुम्हाला सेविंग पहा, कितीची सेविंग आहे, तर पहिल्यांदा ॲन्युअल सेविंग इन स्क्रॅप 20,000, 30,000। तर सेविंग कशामध्ये झालेली आहे इथे पहा,
प्रॉब्लेममध्ये तुम्हाला जिथे जिथे सेविंग दिलेलं आहे, एस्टिमेटेड सेविंग इन स्क्रॅप पर ॲनम 20,000 30,000, तर हे ॲज इट इज तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲन्युअल सेविंग इन वेजेस मी तुम्हाला सांगितलेलं होतं. इथे पहा, जेव्हा तुम्हाला ॲन्युअल दिलेला असेल तेव्हा तुम्ही डायरेक्टली घ्यायचं आहे. इथे पहा एस्टिमेटेड सेविंग इन स्क्रॅप पर ॲनम आहे. पर ॲनम म्हणजे वर्षाचं दिलेलं आहे. आणि इथे काय दिलेलं आहे, एस्टिमेटेड सेविंग इन वेजेस पर इथे काय दिलेलं आहे, पर वीक्स दिलेलं आहे, पर ॲनम दिलेला आहे. ठीक आहे, इथे आहे 1200. तर हे सेविंग तुम्हाला इथे ॲन्युअल सेविंग इन वेजेस इथे काय सांगितलेलं आहे, नंबर्स ऑफ वर्कर्स किती आहेत, 150. तर ठीक आहे, तर 150 वर्कर्स आहेत. तर तुम्हाला इथे वर्कर्स पर ॲनम म्हणले. ठीक आहे, तर इथे वर्कर्स पर ॲनममध्ये दिलेले नाहीत, तर हे आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. 1200 वेजेससाठी किती लागलेले आहेत, 150 वर्कर्स लागलेले आहेत. तर हे आपल्याला काय करायचं आहे, एक्सचे किती आहेत, 1200 गुणिले 150, मग एक्स मशीनचे किती झाले, 1,80,000. तसेच वायचे किती आहेत, 1200 वेजेस त्या वर्कर्स किती आहेत, 200. तर हे आपल्याला पर ॲनमचं दिलेलं आहे डायरेक्टली. ठीक आहे, तर फक्त आपल्याला हे इंटू करायचं आहे, 2,40,000 हे झाले वायचे, मशीन वायचे. त्यानंतर टोटल सेविंग झालेली आहे. आता इथे कुठे आपल्याला सेविंग वगैरे दिलेलं आहे का, तर नाही, ॲडिशनल दिलेलं आहे. तर हे जे काही ॲडिशनल कॉस्ट आहे ती आपण लेस करून घेत असतो. ठीक आहे, त्यानंतर पहा, याची तुम्हाला टोटल करायची आहे. किती झाले, 20,000 प्लस 1,80,000 2 लाख झाले. 30,000 प्लस 2,40,000 किती झाले, 2,70,000 झाले. त्यानंतर तुम्हाला ॲडिशनल कॉस्ट, तर ॲडिशनल कॉस्टमध्ये काय काय येणार आहे पहा. एस्टिमेटेड सेविंग आपण घेतलेला आहे. ॲडिशनल कॉस्ट ऑफ सुपरविजन किती आहे, 24,000 आणि 32,000. तर ही ॲडिशनल कॉस्ट तुम्हाला इथे लिहून घ्यायची आहे, 24,000 32,000. त्यानंतर काय दिलेलं आहे आणखीन पहा, ॲडिशनल कॉस्ट ऑफ मेंटेनन्स किती दिलेलं आहे, 14,000 आणि 22,000. हे ॲडिशनल कॉस्ट तुम्हाला इथे लिहायचं आहे, 14,000 आणि 22,000. त्यानंतर कॉस्ट ऑफ इनडायरेक्ट मटेरियल, जेवढी काही कॉस्ट दिलेली आहे तेवढी आपण लेस करणार आहोत. ठीक आहे, कॉस्ट ऑफ इनडायरेक्ट मटेरियल पर ॲनम किती दिलेलं आहे, 12,000 आणि 16,000 दिलेलं आहे. तर हे आपण ॲज इट इज इथे 12,000 16,000 घेतलेलं आहे. त्यानंतर आपलं संपलेलं आहे, आपण सेविंग घेतलेलं आहे, वेजेस घेतलेलं आहे, ॲडिशनल कॉस्ट हे सर्व कॉस्ट घेतलेलं आहे आणि सेविंगसुद्धा आपण घेतलेलं आहे. आता एस्टिमेटेड लाईफ आणि कॉस्ट ऑफ मशीन हे कधी लागणार आहे, जेव्हा आपण पेबॅक पिरियड कॅल्क्युलेट करणार आहोत तेव्हा याची आपल्याला व्हॅल्यू ही लागणार आहे. तर पहा, इथे तुम्हाला ए मायनस बी करा, तुम्हाला काय भेटेल, प्रॉफिट सेविंग बिफोर डेप्रिसिएशन. तर आपलं डेप्रिसिएशन यामध्ये ॲड केलेलं नाही. तर पहा, जे काही तुम्ही 2 लाख मायनस 50,000 केला तर 1,50,000 सेविंग बिफोर डेप्रिसिएशन भेटणार आहे. त्यानंतर 2,70,000तून 70,000 लेस करा, राहते किती, 2 लाख. त्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे, लेस डेप्रिसिएशन करायचं आहे. तर डेप्रिसिएशनचा फॉर्म्युला काय आहे, तर डेप्रिसिएशन इज इक्वल टू कॉस्ट ऑफ मशीन मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड एस्टिमेटेड लाईफ ऑन असेट. तर पहा, एक्स मशीनचा आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. तर कॉस्ट ऑफ मशीन किती दिलेला आहे पहा प्रॉब्लेममध्ये, 3 लाख. तर हे 3 लाख तुम्हाला इथे घ्यायचे आहेत. त्यानंतर स्क्रॅप व्हॅल्यू काय दिलेली आहे, तर नील आहे. ठीक आहे, तर मशीनची आपल्याला स्क्रॅप व्हॅल्यू दिलेली नाही. तर ही कशाची स्क्रॅप आहे, इस्टिमेटेड सेविंग केलेलं स्क्रॅप आहे, त्यामुळे आपण हे स्क्रॅप घेणार नाही. ठीक आहे, तर हे इथे नील येणार आहे. आणि इस्टिमेटेड लाईफ ऑन असेट, हे इस्टिमेटेड लाईफ किती दिलेली आहे, इथे पहा 10 इयर्स इस्टिमेटेड लाईफ दिलेली आहे मशीनची. तर हे 10 इयर इथे डिवायडेड करा. तर करा कॅल्क्युलेशन किती येईल पहा, 30,000 ही एक्सचं डेप्रिसिएशन येणार आहे. आणि वायचं सुद्धा तसंच करायचं आहे. कॉस्ट ऑफ मशीन किती दिलेली आहे, 5 लाख डिवायडेड बाय किती इयर्स दिलेले आहेत, 12 इयर्स. तर हे 12 इयर्स डिवायडेड करा, किती येईल, 41,667 येईल. त्यानंतर हे डेप्रिसिएशन तुम्हाला इथून लेस करून घ्यायचं आहे. तर हे 30,000 आणि 41,667 हे तुम्हाला प्रॉफिट बिफोर डेप्रिसिएशन 1,50,000तून तुम्हाला हे लेस करायचे आहेत. 30,000 किती राहतील, 1,20,000.
त्यानंतर 2 लाखातून 41,667 लेस करा, किती राहतील तर 1,58,333. तर हे काय झालं, प्रॉफिट बिफोर टॅक्स झाला. ठीक आहे, तर प्रॉफिट बिफोर टॅक्स तुम्हाला भेटलेला आहे. त्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर इथे टॅक्सेशन मे बी रिगार्डिंग 50% ऑफ प्रॉफिट म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर आपल्याला प्रॉफिट बिफोर टॅक्स भेटलेला आहे, त्यातून लेस तुम्हाला 50% टॅक्स ऑन प्रॉफिट करायचा आहे. तर जे काय प्रॉफिट आहे 1,20,000, तर यावर तुम्हाला 50% कॅल्क्युलेट करा, किती राहतील तर 60,000. तर हे 60,000 तुम्ही लेस करा, राहतील किती 60,000. तर काय भेटेल आपल्याला, प्रॉफिट आफ्टर सेविंग टॅक्स हा आपल्याला भेटलेला आहे. त्यानंतर इथे तुम्ही 1,58,333 × 50 / 100 करा, किती येतील तर 79,167 हे ह्याच्यातून लेस करा, तुम्हाला भेटेल प्रॉफिट सेविंग आफ्टर टॅक्स हे भेटलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पेबॅक पिरियड हा कॅल्क्युलेट करायचा आहे. तर पेबॅक पिरियडसाठी आपल्याला प्रॉफिट सेविंग आफ्टर टॅक्स हा लागत असतो. तर त्यानंतर पहा, प्रॉफिट आफ्टर टॅक्स निघाल्यानंतर तुम्हाला पेबॅक पिरियड हा कॅल्क्युलेट करायचा असतो. तर पेबॅक पिरियडचा फॉर्म्युला काय आहे, कॉस्ट ऑफ मशीन डिवायडेड बाय सेविंग आफ्टर टॅक्स प्लस डेप्रिसिएशन. ठीक आहे, तर कॉस्ट ऑफ मशीन किती दिलेली आहे प्रॉब्लेममध्ये, पहा 3 लाख मशीनीचे दिलेले आहेत एक्स. तर मशीन एक्सचे 3 लाख कॉस्ट ऑफ मशीन, आणि इथे आपला सेविंग प्रॉफिट आफ्टर टॅक्स किती आलेला आहे, तर आत्ताच आपण काढलेला आहे 60,000. तर हे 60,000 लिहा, प्लस डेप्रिसिएशन किती आलेलं आहे मशीन एक्सचं, तर 30,000. तर हे याचं कॅल्क्युलेशन करा, 3 लाखला 3,60,000 प्लस 30,000 90,000 बरोबर इज इक्वल टू करा 3.33 इयर्स. तर हे तुमचं पेबॅक पिरियड मशीन एक्सचा आलेला आहे. त्यानंतर मशीन वायचा सुद्धा एस्टिमेटेड कॉस्ट ऑफ मशीन म्हणजेच कॉस्ट ऑफ मशीन किती दिलेली आहे तुम्हाला 5 लाख. 5 लाख डिवायडेड काय करायचं आहे तुम्हाला, सेविंग प्रॉफिट आफ्टर टॅक्स किती आलेला आहे 79,166 प्लस डेप्रिसिएशन किती आहे वायचं, तर 41,667 हे प्लस करा, हे दोन्हीची प्लस करा, किती येईल 1,20,833. 5 लाख डिवायडेड बाय 1,20,833 करा, किती येईल 4.14 इयर्स. तर या दोन्हीमधील पेबॅक पिरियड कोणाचा कमी आहे, तर इथे पॉईंट आता इथे 3.33 आहे, तर इथे 33 आणि इथे 3.34 जरी असलं तरी तुम्हाला यातील कोणती मशीन लहान आहे जर विचारलं तर कुठली असणार आहे, तर मशीन एक्स असणार आहे. पॉईंट जरी मोठा असला तर ती मशीन मोठी झाली, पॉईंट जरी छोटा असला तर ती मशीन छोटीच झाली. ठीक आहे, तर त्याची इथे पहा 3.33 इयर्स आहे एक्स मशीन आणि वाय मशीन आहे 4.14 इयर्स. तर यामधील जी लहान मशीन आहे म्हणजे जी कमीत कमी लहान मशीन म्हणजे काय, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रॉफिट करून देणारी कोणती मशीन आहे, तर एक्स मशीन. तर आपण कन्सिडर कोणती करणार आहोत, तर एक्स मशीन. तर इथे तुम्हाला एक स्टेटमेंट लिहायचं आहे, परचेस ऑफ मशीन एक्स शुड बी प्रेफर्ड बिकॉज द पेबॅक पिरियड फॉर मशीन एक्स ही इज शॉर्टर दॅन मशीन वाय. तर मशीन वाय ही याच्यापेक्षा मशीन एक्स ही कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट करून देणारी आहे, त्यामुळे आपण मशीन एक्स ही रिकमेंड केलेली आहे. तर तुम्हाला हे स्टेटमेंट लिहिणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने प्रॉब्लेम दुसरा तुम्हाला हा सोडवायचा आहे. जर काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आपण कॅपिटल बजेटिंग यावरती एकूण 2 प्रॉब्लेम घेतलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आणखीन प्रॉब्लेम घेऊयात. जर तुमची तशी कमेंट आली तरच मी प्रॉब्लेम आणखीन घेणार आहे, नाहीतर बाकीचे जे चॅप्टर आहेत त्यावरचे 2-2 घेणार आहे. जर तुम्हाला आणखीन याचे प्रॉब्लेम पाहिजे असतील तर तुम्ही मला तशी कमेंट करा, आपण यावरती आणखीन प्रॉब्लेम घेऊयात. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला काही नोट्स पाहिजे असतील कोणत्या विषयाच्या तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर कॅपिटल बजेटिंग हा प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाममध्ये 15 गुणासाठी विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर छान तयारी करा. तुमचा एप्रिलमध्ये पेपर सुरुवात होणार आहेत. धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.